नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं. बातमी ठाण्यामधून आहे. ठाण्यामध्ये कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार झाला. महिलेला केकमध्ये गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ठाणे फॅमिली कोर्ट परिसरामधली ही घटना समोर येते. आरोपी रवी परार हा फरार आहे. ठाणे पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा शोध सुरू. ठाण्यातली ही घटना समोर येते. कारमध्ये महिलेवर अत्याचार झाला. ठाणे पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. रवी पवार नावाचा आरोपी हा फरार असल्याचं समजतं आहे. केकमध्ये गुंगीचं औषध देऊन या महिलेवर अत्याचार करण्यात आला. ठाण्यातली ही घटना समोर आली आहे. ठाणे फॅमिली कोर्ट परिसरामधली ही घटना आहे. या घटनेनं ठाणं हादरून गेलंय. दिवसेंदिवस सामूहिक अत्याचाराच्या आणि महिला अत्याचाराच्या घटना सातत्यानं वाढताना पाहायला मिळत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक सारख्या मेट्रो सिटीजमध्ये या घटना सातत्यानं होताना पाहायला मिळत आहेत. ठाण्यामधली ही घटना समोर आली. ठाण्यातल्या या घटनेनं ठाणे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली. वळूया पुढल्या बातमीकडे. इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. इंडिगोनं काही तांत्रिक गोष्टी वेळेत केल्या नाहीत.